गिजवणे येथे श्री बसवांना शिवलिंग व नागदेवतेच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मूर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक काढून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। लेझिम, पारंपरिक वाद्य व सुहासिनींची कलश मिरवणूक गावातून काढण्यात आली। विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते। नूल येथील श्री सुरघीश्वर मठाचे मठाधिपती पपपू श्री श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा पार पडला। यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडत आहे। तसेच मंदिराच्या हॉल बांधणीसाठी निधी देऊ असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेश शेळके, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा परिषद सदस्या शैलजा पाटील, पंचायत समिती सदस्या सुनीता देसाई, सरपंच पूर्णिमा कांबळे, उपसरपंच लक्ष्मण शिंदे, अमर मांगले, बाळासाहेब घुगरे, डॉक्टर नरेंद्र पाटील, डॉक्टर BS पाटील, गुरु लिंगय्या स्वामी, ग्रामपंचायत सदस्य आदित्य पाटील, अमित देसाई, भूषण गायकवाड, शिल्पा पाटील, अन्नपूर्णा नाईक, वर्षा पाटील, ग्रामसेवक बाबासाहेब पाटील, तलाठी दीपक कांबळे, श्री बसवेश्वर विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष नितीन पाटील, गडहिंग्लज तालुका शेतकरी संघाचे उपाध्यक्ष रमेश पाटील, BN पाटील गिजमणेकर, कृष्णा गौडा, विश्वजीत पाटील खातेदार, ज्योतिरादित्य पाटील खातेदार, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाशराव पोडजाळे, श्रीपती कडूकर, महादेव मोहिते, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष उर्फ बाली चव्हाण, माजी अध्यक्ष अशोक मोहिते, तुषार पाटील, रावसाहेब पडदाळे, अलीखान पठाण, राजू पाटील, धनराज कमते, बाबासाहेब चौगुले, बसवराज अंकली, किरण कापसे, अभि भरगुडे, मलगोंडा पाटील, बाबूराव संकपाळ, राजू भुरगुडे, उदय पुजारी, जयपाळ पुजारी, दर्शन संकपाळ, क्रांती मगदूम, वीरगोंडा संकपाळ यांच्यासह गावातील तरुण मंडळे व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।